इंडिया क्रिक प्रेझेंट क्रिकेट गपशपमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत। तर आज आपण भेटणार आहोत नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक दिग्गज खेळाडू। नुसतं दिग्गज खेळाडू नाही तर एक उत्तम प्रशिक्षक तसेच उदयनमुख खेळाडूंचा स्टाईल आयकॉन म्हणजेच कोपरखेडणे गावचा सुपुत्र रविकांत मोरेश्वर म्हात्रे आपल्या समोर आज गपशपसाठी येणार आहेत। तर चला आपण करूया रविकांत मोरेश्वर म्हात्रे यांच्याशी क्रिकेटची गपशप। इंडिया क्रिक प्रेझेंट क्रिकेट गपशपमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत रवी दादा। धन्यवाद इंडिया क्रिक। रवी दादा, प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे आपलं बालपण कसं होतं, आपल्या बालपणाबद्दल काय म्हणाल? ॲक्च्युली बालपण माझं शिस्तीत आणि मस्तीत पण गेलं। अगोदर गावात राहायचो तळावाळीत, त्याच्यामुळे काय होतं की शाळेतून आल्यानंतर आमच्या घरासमोरच तळाव होता, तर शाळेतून आल्यानंतर तळाव आणि तिथे पुढे एक मोठं शेत होतं जिथे आम्ही खेळायचो। म्हणजे सुट्टी अगदी निवांत आणि सॅटर्डे संडे तर फुल धमाल असायची। रवी दादा, मला एक सांगा की तुम्ही क्रिकेट या क्षेत्राकडे कसे वळलात? सुरुवातीला लहान असताना आमच्या घरासमोरच खूप मोठं मैदान आहे, त्याच्यामुळे मोठ्या लोकांना खेळताना खूप आनंद वाटायचा। आपल्याला पण असं वाटायचं की जस्ट आपण पण मोठं क्रिकेटर व्हावं किंवा खेळायला पाहिजे, पण लहान असल्या कारणाने आम्हाला कोण त्यावेळेस घ्यायचं नाही। पण त्याच्यानंतर सनी संघातून खेळताना सुरसंगम संघाविरुद्ध जेव्हा मला पदार्पण करायला चान्स मिळाला त्याच्यानंतर मला खेळाबद्दल अजून म्हणजे ॲक्च्युली मस्त वाटायला लागलं की यार क्रिकेट म्हणजे सॉलिड ओढ वाटली। हायस रवी दादा, प्रत्येक खेळाडूला पहिलं बक्षीस हा महत्त्वाचं असतं, तर तुला मिळालेलं पहिलं बक्षीस आठवत आहे? लाईफमध्ये बक्षीस ह्या अक्षरालाच खूप मोठी किंमत आहे आणि पहिलं बक्षीस कोण विसरणार लाईफमधलं, आणि ते मिळालं होतं मला पहिल्यांदा गावात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून। त्याच्यानंतर दिव्या गावात खेळताना ओपन टुर्नामेंट्स असायच्या अगोदर, तर दिव्या गावात खेळताना मला मॅन ऑफ द सिरीज भेटलं होतं आणि बक्षीस मिळाल्यानंतर मी रोज सकाळी उठल्यानंतर ते बक्षीसच बघायचो, ती एक वेगळी मजा होती। रवी दादा, कोपरखेडणे गाव म्हटलं की सर्वात प्रथम आपल्याला लक्षात येतो की गुडलक संघ, आणि या गुडलक संघाकडून आपण क्रिकेट खेळलात, तर काय आठवणी आहेत या गुडलक संघाच्या? गुडलक फुल धमाल, 15 वर्ष गुडलक खेळलो, पण जो क्रिकेट खेळलो आयुष्यात असं वाटलं की गुडलकपेक्षा अजून काहीच नाही। खूप मजा आली, कारण त्यावेळेस आमचे कर्णधार सँडी म्हात्रे होते, भानुदास, ह्या लोकांकडून मी प्रेरित झालो आणि मला त्यावेळेस असं की बाबा मी कधीतरी यांच्यासारखं खेळता आलं पाहिजे, आणि जो काय रविकांत म्हात्रे नावारूपाला आला तो निव्वल फक्त गुडलक संघामुळे। गुडलक संघाबरोबर तर खूप आठवणी आहेत। आम्ही ओपनच्या टुर्नामेंट पण भरपूर मारल्या, खूप नावारूपाला म्हणजे आलेला संघ होता गुडलक, दरारा होता संघाचा। आणि मेन म्हणजे की आमच्या गावात एक वर्ल्ड कप टाईप मोना शंकर पाटील हे फिरता चषक असायचा, 3 वेळा हुलकावणी दिल्यानंतर, फिरता चषक म्हणजे तो 3 वेळा जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तो तुमचा होता, तर अशा वेळेस 2-3 वेळा आम्हाला हुलकावणी दिल्यानंतर चौथ्यांदा जेव्हा जिंकला तो आनंद जो होता तो गगनात, म्हणजे जसं की आम्ही वर्ल्ड कप जिंकलेला आहे, ती आठवण अतिशय महत्त्वाची आहे। यस डेफिनेटली। रवी दादा, तू गेली 25 ते 30 वर्ष टेनिस क्रिकेट खेळतोस, तर आपण पाहिलं असेल पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट, काय फरक वाटतो तुला? पूर्वी 16 ओव्हरच्या वगैरे मॅचेस असायच्या जेव्हा मी खेळायला चालू केलं। एक इनिंग खेळायची विचार होता, म्हणजे त्यावेळेस पण मी तयार नव्हतो इनिंगसाठी। 16 ओव्हरच्या मॅचनंतर खेळायला चालू केलं, त्याच्यानंतर 12 ओव्हर आल्या, 10 ओव्हर, 8, 6, 4, फायनल मी 1 ओव्हरची पण फायनल खेळलो आहे। त्याच्यानंतर आता जे पूर्वीचे आयोजन, पूर्वी 2-2 आठवडे मॅचेस चालायच्या, त्याच्यानंतर आता फास्ट क्रिकेट आहे, प्रोफेशनलपणा आलेला आहे। त्यावेळेस 3,000 फर्स्ट प्राईज, 5,000 फर्स्ट प्राईज असायचं, त्याच्यानंतर तो 10,000, 15,000 असं गेलं, आणि आता तर स्टार्टच 1,00,000 हा त्याच्यातला। आणि आयोजन आताचे सुंदर आयोजन असतात। पूर्वी खेळ म्हणजे शेतात खेळलं जायचं, खूप कमी मैदानं होती,
आणि आताचं प्रॉपर ग्राउंड्स झालेले आहेत, मोठे आयोजनात त्यातल्या त्यात आमच्या कोपरखैरणे गावात प्रवीण म्हात्रेंची जी टुर्नामेंट होते ती आजच्या डेटला नवी मुंबईमध्ये मला तरी वाटतं सगळ्यात मोठी टुर्नामेंट्स असायची. डे टुर्नामेंट, तो फरक आहे. रविदादा, तू अनेक स्पर्धा खेळलास, अनेक मैदानं देखील गाजवली असतील, तर तुझ्या आठवणीत अशी कुठली खेळी आहे जी अविस्मरणीय राहिली आहे? अविस्मरणीय खेळ्या तर खूप खेळलो. माझ्या संघाला विजय देणारी प्रत्येक इनिंग माझ्यासाठी अविस्मरणीय होती. त्यातल्या त्यात विटावेळा खेळताना फायनलची मॅच होती. शिवशक्ती बोनकोडे संघ होता समोर आणि त्यांना काहीतरी 3 रन्स पाहिजे होत्या शेवटच्या, आणि पहिला बॉल माझा व्हाईट बॉल होता. त्याच्यानंतर पूर्ण ओव्हर मेडन आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. ती ओव्हर मी लाईफ टाईममध्ये कधी विसरणार. ती अविस्मरणीय खेळ. डेफिनेटली. आणि बॅटिंगचं म्हणावं तर जुगाव मधून एकदा खेळत असताना दिवाल्याला मॅच होती आणि मला कुठेतरी कुठेतरी साखरपुड्याला वगैरे जायचं होतं आणि जस्ट असं मस्त जीन्स घालून मॅचला गेलो आणि त्यावेळेस एक ट्रॉम्बेचा संघ होता, किरण ट्रॉम्बे. येस. त्या संघाविरुद्ध एक लेफ्टी बॉलर होता, सध्या नाव लक्षात नाही, पण खूप खूप सॉलिड बॉलर होता. त्याला लगावलेले लागोपाठ 4 षटकार मला आजही आठवतात. ओके. तर ही आहे तुमची अविस्मरणीय खेळी. हां. तर रविदादा, प्रत्येक खेळाडूला दुखापत ही होतच राहते, तर तुला कधी अशा दुखापतीला सामोरे जावं लागले तर काय फेस केलास तू या दुखापतीबद्दल? दुखापत आणि कुठचाही खेळ आणि दुखापत हे तर एक कॉम्बिनेशन आहे. डायगर इथे खेळताना आय थिंक सेमीफायनलची मॅच होती, घनसोली 11मधून खेळत होतो. नाईट टुर्नामेंट्स होती आणि शेतात मॅच होती आणि त्याच्यात खूप भेगा वगैरे असतं आणि सेमीफायनलची मॅच खेळताना माझा पाय त्याच्यात मुरगळला, पण तेव्हा असं काही जाणवलं नाही, पण माझ्या कमरेला हलका लचका लागला होता. पण तरीही मी खेळलो होती आणि ती फायनल मारली. विशेष म्हणजे आम्ही डायगरला हॅट्रिक मारलेली आहे फायनलची, नाईट मॅचची घनसोली 11मधून. तर त्यावेळेस झालेली दुखापत आणि त्याच्यानंतर त्यावेळेस मला असं काही जाणवलं नाही की एवढी मोठी दुखापत आहे. दुसऱ्या दिवशी तिने म्हणजे जबरदस्त धक्का दिला आणि त्याच्यातून सावरायला मला कमीत कमी 3 महिने लागले. बापरे, मोठी दुखापत होती. खूप मोठी दुखापत होती. तर रविदादा, तुला नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा फिटनेस गुरु मानतात. अनेक खेळाडू तुझ्याकडून फिटनेसचे धडे देखील घेतात, तर स्वतःला फिट ठेवण्यासाठी तू काय काय करतोस? ॲक्च्युली फिटनेस, तुम्हाला जर जास्तीत जास्त क्रिकेट खेळायचं आहे, इवन कुठचाही गेम खेळा, तुम्हाला फिट राहणं खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण फिट राहिलात, स्वतःवर प्रेम केलं तर तुम्ही फिट राहणार. आणि मी फिट राहण्यासाठी रोज 5 किलोमीटर चालतो, वॉकिंग करतो, जॉगिंग करतो. त्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस टाईममध्ये पण वॉर्मअप आणि मी माझ्या संघातील खेळाडूंना देखील मी ते सध्या त्यांच्याकडून पण करून घेतो आहे. आणि ह्याच्यानी आणि थोडं डाएट फॉलो पण करतो. डाएट कंट्रोल आहे मेन. वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं हे देखील त्याच्यात आलं. अच्छा, डाएट देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. रविदादा, तू अनेक दिग्गज खेळाडूंसोबत खेळलास, तर असा कोणता खेळाडू होता ज्याने तुला प्रभावित केलं? बोनकोडे गावचं जगदीश म्हात्रे, जग्गी मामा बोलेन मी. त्याला बघून खूप प्रभावित झालो. त्याचा बॉलिंगचा पेस, त्याची बॅटिंग, त्याचं म्हणजे ग्राउंडमध्ये उतरताना सूर्याकडे बघणं. बॅटिंगमध्ये म्हणाल तर विजय मडवी, गावठी विजय, जबरदस्त बॅटिंग, एक्सप्लोजिव्ह बॅट्समन. ह्या दोघांना बघून मला असं खूप वाटायचं की बाबा मी ह्यांना फॉलो करायला पाहिजे किंवा मला असं काहीतरी करायचं आहे. त्या दोघांना बघून तुम्ही प्रभावित झाला? हो. रविदादा, आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की तू क्रिकेट खेळताना असा कुठला गोलंदाज अथवा फलंदाज तुला क्रिकेट खेळताना त्रासदायक ठरलाय, डोकेदुखी ठरलाय? गोलंदाजाचं नाव घेईन तर विजय मडवी घनसोली, नीलकंठ म्हात्रे नेरूल. बॅट्समन त्रास द्यायचा म्हटलं तर पुन्हा एकदा घनसोली, भरत मडवी. कारण आमची प्रॅक्टिस सेशन शक्यतो त्यांच्यासोबतच असायचं, त्याच्यामुळे घनसोलीला व्हायचं. त्याच्यामुळे माझ्या ग्रीप वगैरे त्या लोकांना चांगल्याच माहिती होत्या. काही उणिवा असतील त्या देखील माहिती होत्या. त्याच्यामुळे या लोकांनी थोडा त्रास देण्याचा प्रयत्न केला. तर रविदादा, तुझी क्रिकेटची सुरुवात आपण पाहिली असेल तर MRA चेंडूनी झाली, त्यानंतर आपण मॅचलेस चेंडूनी खेळलं, त्यानंतर आपण पाहिलं तर 10x हेडली. हे सर्व चेंडूचे प्रकार आपण खेळून झाल्यानंतर गोलंदाजी करताना अथवा फलंदाजी करताना तुला काय फरक जाणवतो? सुरुवातीला जेव्हा आम्ही खेळायला चालू केलं त्यावेळेस MRI बॉल होता आणि MRI बॉल आणि 6 ते 8 ओव्हरच्या मॅचेस असायच्या, 12 ओव्हरच्या मॅचेस असायच्या. तर पहिल्यांदा 3 ओव्हर ते खेळून काढायला लागायचं.
त्याच्यानंतर थोडी त्याची लोकर गेल्यानंतर मग अटॅक करायचं असतं बॉलरवर. आणि आता त्याच्यानंतर हेडली आला, कॅप्टन होता मध्ये, हेडली आलं आणि मग आता 10X आहे. आणि पूर्वी नाईट क्रिकेटसाठी मॅचलेस अथवा गुड शॉटचे बॉल वापरायचे, जे खूप हार्ड होतं मारायला. बॉलिंग टाकायला पण खूप त्रास व्हायचा, कारण कसं त्याची ग्रीप पकडताना तो बॉल दाबला जायचा मॅचलेस किंवा हा. आणि MRI बॉल हा टणक होता, तर तो फरक होता. आता सध्या रिसेंटली प्रोफेशनल क्रिकेटमध्ये 10X बॉल आहे, खन्ना आहे, निविया आहे. निविया बॉल किंवा 10X बॉल तुम्ही व्हेरी फर्स्ट बॉल 6 मारू शकता. आणि कसं आहे की 9वा-10वा बॅट्समन पण 6 मारून जातो. मिस शॉट 6 होतात, खूप लांब लचक 6 बघायला मिळतात. त्यावेळेस असं होतं की MRI बॉलवर 6 मारताना एक कसोटी लागायची. आणि नवी मुंबईमध्ये, पूर्वी बेलापूर पट्टी बोलायचं, तर नवी मुंबईमध्ये खूप हाताच्या बोटावर मारणारे, छटकार मारणारे प्लेयर्स होते, खूप कमी प्लेयर होते. आणि आताचं क्रिकेट बघाल तर म्हणजे बॉलर लोकांच्या मनातच धडकी भरते जेव्हा त्यांच्या हातात 10X बॉल असतो, कारण 9वा-10वा बॅट्समन येऊन पण षटकार मारून जातो. आणि आणि त्याच्यानंतर कसं आहे की बॉलरनी आजच्या तारखेला जरी पहिले 3 बॉल डॉट काढले तरी पण हसू नये माझ्या मते, कारण पुढचे 3 बॉल काय होईल हे सांगता येत नाही. म्हणजे हा फरक जाणवतो आपल्याला या दोन्ही फॉर्मॅटमध्ये. हो. रवी दादा, पहिली NMPL स्पर्धा आपल्या संघाने जिंकली, आपण त्या संघाचे प्रशिक्षक होतात, तर काय रणनीती आखली गेली होती त्या NMPL स्पर्धेसाठी? ॲक्च्युली NMPL 2015 साली झाली, नवी मुंबई प्रीमियर लीग. मी धारावी स्ट्रायकर्स संघाकडून खेळतो आणि मी धन्यवाद देईन अक्षरशः स्वप्नील म्हात्रे यांना. माझ्या संघाचा कर्णधार होता सचिन नाईक. आणि त्यावेळेस असं झालं की जेव्हा ड्रॉ पडले संघाचे, त्यावेळेस माझ्याकडे एकही स्टार प्लेअर आला नाही आणि पूर्ण नवी मुंबई आम्हाला खालून बघत होती की दुबळा संघ आहे म्हणून. त्याच्यानंतर असं झालं की माझ्या 1-2 मित्रांनी देखील मला असं बोलून दाखवलं की तुला प्लेयर्स वगैरे कोण स्टार, आणि त्यावेळेस माझ्याकडे स्टार प्लेअर एकही नव्हता. सचिन नाईक होता पण तो एवढा फ्लोमध्ये नव्हता त्यावेळेस, जस्ट अपकमिंग. आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या गोष्टी गेल्या, तर मला जेव्हा मित्रांनी डिचवलं की तुझा संघ आहे ना, त्यावेळेस मला असं वाटलं की मला काहीतरी करायचं माझ्या संघासाठी. मी माझा खेळण्याचा पार्ट मागे घेऊन मी कोचिंग करायचं ठरवलं. आणि त्यावेळेस 1 महिना जी आम्ही प्रॅक्टिस केली, त्यानंतर आमच्या सगळ्या प्लेयर्सनी 100% दिलं माझ्या टीमसाठी. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलीच का मॅचेस कशा झाल्या. फायनलला मारलेला सचिन नाईकनी ऑसम कव्हर ड्राईव्ह, जो त्याचा फेवरेट शॉट आहे, ज्याच्यासाठी तो जाणला जातो. आणि रवी जाधवची अफलातून फलंदाजी, हा एक क्षण जे होते ते मी कधी लाईफमध्ये विसरू शकत नाही. त्याच्यानंतर धारावी स्ट्रायकर्स जेव्हा चॅम्पियनचा बोर्ड घेऊन जो उभा राहिला, तो जबरदस्त, म्हणजे तो क्षण खूप जबरदस्त होता माझ्यासाठी. रवी दादा, प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तू नोकरी करून रवी स्पोर्ट्स सारखं क्रिकेट साहित्याचं एक शॉप ओपन केलंस. नोकरीनंतरही क्रिकेट संबंधित आपला व्यवसाय असावा असं का वाटलं? सुरुवातीला जेव्हा नवी मुंबईमध्ये एकही दुकान नव्हतं, वाशीला होतं अशोका स्पोर्ट्स. आणि त्यावेळेस आपले नवी मुंबईतले सगळे खेळाडू ठाणा आणि मुंबईला जायचे. त्याच्यातून होणारा नाहक त्रास वाचावा, आणि क्रिकेटशी रिलेटेड होतो. आणि मला म्हणजे मित्रांच्या संमतीनेच मी ह्या शॉपमध्ये आणि मी आवड जोपासली आहे. आणि चांगले हो, ह्या दृष्टिकोनातून मी स्पोर्ट्स व्यवसायात उतरलो आणि आवडही होती, पॅशनेट होतो, त्याच्याने हे चालून गेलं. आज रवी स्पोर्ट्स हे नाव आहे नवी मुंबईमध्ये आणि माझी उपजीविका आहे, ही त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे. ही गपशप अशीच चालू राहणार आहे. तर आपल्यासोबत आहेत रविकांत म्हात्रे यांचा पूर्ण परिवार. तर बाबा, तुमच्याकडे जातोय, तुम्ही अनेक वर्ष क्रिकेट खेळलात, आपण दुबईमध्ये देखील क्रिकेट खेळलात. आज रविकांत म्हात्रे हे एक मोठं नाव आहे क्रिकेटमध्ये. तर रविकांत म्हात्रे हा क्रिकेटर म्हणून तुम्ही काय बघता, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? ज्यावेळेला मी ग्राउंडवर त्यांच्या मॅचेस असल्या त्यावेळेला मॅचेस बघायला जातो. आणि त्याचा म्हणजे ज्यावेळेला तो ग्राउंडमध्ये उतरतो त्यावेळेला रवी 6, रवी 6, रवी 4 असे म्हणजे घोषणा होते. त्यावेळेला माझं पण मन भरून येते, कारण माझा मुलगा काहीतरी खेळतो म्हणून.
आई मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही सांगा, रवी म्हात्रे हा एक मोठा खेळाडू आहे, तर रवी म्हात्रे नक्की कसा आहे? रवी म्हात्रे तसा माझा मुलगा आहे. तो पहिल्यापासून तो म्हणजे शांत होता, तरकट नव्हता, शांत होता आणि त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत शांतच होता. नंतर जेव्हा तो क्रिकेटमध्ये खेळायला लागला तेव्हा त्याला क्रिकेटची एवढी आवड म्हणजे निर्माण झाली की प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे तो सारखा त्याचा क्रिकेट असायचा. आणि आता जेव्हा तो क्रिकेटमध्ये तो प्रसिद्धच झाला आणि कुठेतरी आम्ही दुसऱ्या गावात गेलो, कुठेतरी आमचं तिथे झुणका भाकर केंद्र आहे, तिथे त्याची कॉलनीची त्या मुलं येतात, तर ती मला बोलतात की अरे रवी म्हात्रेची आई आहे. तर तेव्हा मला म्हणजे कुठली मुलं आणि कुठला ती ह्याच्या नावावरून मला ओळखतात, नाही मी काय माहिती त्यांना, पण अरे रवी म्हात्रेची आई, हा आई तुम्ही रवी म्हात्रेची आई, हा बरोबर. तर तेव्हा मला जेव्हा ती मुलं ओळखतात, कारण खेळाडूवरून तो रवी खेळाडू आहे आणि त्याच्या खेळाडूच्या वृत्तीवरून ते मला ओळखतात, याचा मला खूप अभिमान आहे. क्या बात आहे. तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. तर इथे 2 स्त्री आहेत, एक त्यांची आई आणि त्यांची पत्नी. तर त्यांच्या पत्नीकडे आपण वळतोय की वहिनी तुम्ही सांगा की क्रिकेट खेळताना अनेक वर्ष रवी म्हात्रे क्रिकेट खेळतोय, प्रसिद्ध झालाय, तर असं कधी झालंय की क्रिकेट खेळताना परिवाराकडे त्याचं दुर्लक्ष झालंय? परिवाराकडे दुर्लक्ष झालं असं बोलता नाही येणार, पण क्रिकेट त्यांची प्रायोरिटी असल्यामुळे त्यांना जमेल तेवढ्या वेळा मला देतात, नक्कीच देतात, त्याच्याबरोबर काही तक्रार नाही. तर पार्थ तुला मी विचारतोय की तुझे वडील दिग्गज खेळाडू आहेत, तर तुझं काय मत आहे? तू क्रिकेटर होणार आहेस की काय होणार आहेस? माझं मत आहे की मी क्रिकेटर होईन, मला असं वाटत नाही, पण क्रिकेटमध्ये आवड तर आहे, पण त्याच्यापेक्षा जास्ती मला फुटबॉल जास्ती आवडतो, म्हणून तू फुटबॉलकडे कॉन्सन्ट्रेट करणार. हां. मित्रांनो, तर हा होता रविकांत म्हात्रे यांचा परिवार. तर पुन्हा एकदा इंडिया प्रेझेंट क्रिकेट गपशपमध्ये क्रिकेटची गपशप करण्यासाठी रविकांत म्हात्रे यांच्याकडे पुन्हा एकदा वळतोय. रवी दादा, तुझ्या क्रिकेट कारकिर्दीत तू अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळलास, तर अशी कोणती स्पर्धा आहे जी खेळायची राहिली आणि खेळायची इच्छा आहे? पहिल्यांदा सांगेन की माझी आरके ट्रॉफी खेळायची राहिली, कारण ज्या वर्षी ती टुर्नामेंट बंद झाली त्या वर्षीच मी नेरूळच्या मंगलमूर्ती संघाकडून प्रतिनिधित्व करणार होतो आणि त्यावर्षी आम्ही उरणची मोठी स्पर्धा जिंकली होती. राहुल 11 बरोबर आम्ही फायनल हारलो होतो आणि खूप जोशमध्ये होतो आणि जोरात तयारी देखील केली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती स्पर्धा झाली नाही. आणि खेळायचं म्हटलं तर आता खूप मोठ्या टुर्नामेंट्स चालू आहेत सध्या महाराष्ट्रात वगैरे, रतनबुवा सारखी मोठी टुर्नामेंट आहे, पण मी आता वयाच्या हिशोबाने त्याच्यासाठी ॲबल नाही आहे. पण खेळायलाच झालं मोठी स्पर्धा एखादी, तर NMPL पर्व 3रे झाले तर खूप इच्छा आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग खेळायची इच्छा आहे? हो, खूप इच्छा आहे. रवी दादा, नवोदित खेळाडूंना तू काय मार्गदर्शन करशील? नवोदित खेळाडूंना सांगू शकेन की जर तुम्हाला तुमच्या बॅटिंग किंवा बॉलिंगमध्ये परफॉर्म करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला फिट राहणं खूप गरजेचं आहे. आता सध्याच्या काळात प्रोफेशनल क्रिकेटमध्ये यूट्यूबसारखं माध्यम आहे ज्याच्यानी तुम्ही तुमचं इम्प्रूव्ह करू शकता, तुमचा गेम इम्प्रूव्ह करू शकता. त्याला फॉलो केलं तरी पण चांगलं. आणि क्रिकेट व्यतिरिक्त तुम्ही किती आदर्श व्यक्तिमत्व देखील तुमचं जपलं पाहिजे. खेळाडूने ॲग्रेसिव्ह त्याची बॅट असावी, त्याचं तोंड नसावं. शांत राहून जेवढं चांगलं खेळ घेता येतं तेवढं ॲग्रेसिव्ह होऊन नाही खेळता येत, आपली बॅट बोलली पाहिजे. तर रविदाशी ही गपशप अशीच चालू राहणार आहे. इंडिया प्रेझेंट क्रिकेट गपशपचा एक इंटरेस्टिंग राऊंड, तो म्हणजेच रॅपिड फायर राऊंड. तर रवी दादा, तुला आम्ही प्रश्न विचारू, त्याचे 2 ऑप्शन्स देखील आम्हीच देऊ आणि त्याची उत्तर तुला एकच द्यायचे आहे. तर तुझ्यासाठी पहिला प्रश्न असणार आहे, तुझ्या आवडता खेळाडू विजय पाटील कोपरखेरणे, बळीराम मडवी घणसोली? म्हणूनच रॅपिड फायर याला नाव दिलं आहे. एक तुझ्या कोपरखेरणे गावचा आहे, एक तुझा आवडता खेळाडू आहे. टफ आहे थोडं. म्हणूनच रॅपिड फायर याला म्हटलं जातं, कारण की एक्साइटिंग गेम आहे. तर रवी दादा, पटकन उत्तर द्यायचं आहे. ओके, विजय पाटील कोपरखेरणे गावचा. तर तुझ्या आवडता गोलंदाज, 2 गोलंदाज आहेत, त्यातील एक गोलंदाज आहे जगदीश म्हात्रे बोनकोडे, निळकंठ म्हात्रे नेरूळ. जगदीश म्हात्रे बोनकोडे. अच्छा, चांगला गोलंदाज आहे, बुंदा त्याचा फार फेमस आहे.
तर तिसरा प्रश्न तुझ्यासाठी रॅपिड फायरचा असणार आहे. कोणत्या संघात खेळायला आवडेल? कोपर खेळणे 11 कोपर खेळणे की कोपर खेळणे 40+ कोपर खेळणे? कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. येस. तर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे. तुझा आवडता आंतरराष्ट्रीय खेळाडू, तो चांगला फलंदाज आहे. एक आहे रोहित शर्मा आणि एक आहे सध्याच्या घडीचा एक आघाडीचा फलंदाज विराट कोहली. विराट कोहली. येस, विराट कोहली. तर तुझं पहिलं प्रेम, बायको म्हणजे तू वहिनी की क्रिकेट? जेवण बाकी आहे, प्रेक्षक जाणणार आहेत, तर सांग तुझं पहिलं प्रेम. क्रिकेट. क्रिकेट. येस, ॲब्सोल्युटली राईट. वहिनी बघतील तेव्हा प्रॉब्लेम होईल, पण जाऊ दे, क्रिकेट पहिलं प्रेम आहे. तर परिस्थिती अशी आहे की तुझा फायनलचा सामना आहे आणि त्याच दिवशी तुझ्या मेवण्याचं लग्न आहे. तर मेवण्याचं लग्न अटेंड करशील की तू फायनलच्या मॅचला जाशील? दोघांकडून फटके पडणार आहेत. मॅच खेळून रिसेप्शनला जाऊ शकतो मी. येस, हे जेन्युइन उत्तर, हे कॅप्टनचं उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असणार आहे. तुझ्या आवडता मैदान, भूमिपुत्र कोपर खेळणे की घणसोली 40+चं मैदान? भूमिपुत्र कोपर खेळणे. येस. तुझा आवडता फलंदाज, सध्याचा कोपर खेळणे गावचे 2 फलंदाज आहेत, मयुरेश की अजिंक्य? अजिंक्य. येस. तर हा होता रॅपिड फायर राऊंड आणि चोख उत्तरं दिलेत रविकांत म्हात्रे यांनी. तर रॅपिड फायर राऊंड इथेच संपलाय आणि रविकांत म्हात्रे यांनी तंतोतंत उत्तरं दिलेत. तर रविकांत म्हात्रे साहेब, तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासाठी वेळात वेळ दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आमच्या या कार्यक्रमाकडून आपल्याला एक छोटीशी भेटवस्तू. थँक्यू विघ्नेश. थँक्यू इंडिया क्रिकेट गपशप. हे खूप चांगलं माध्यम आहे आमच्यासारख्या जुन्या जाणत्या खेळाडूंसाठी, कारण जे यूट्यूबच्या माध्यमापासून खूप लांब होते, आज ते लोकांना दिसणार आहेत. त्याच्याबद्दल खूप खूप आभार. खूप चांगली संकल्पना आहे. माझे तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. हा भाग इथेच संपलाय. तर पुढच्या भागात आम्ही घेऊन येतोय अजून एक दिग्गज खेळाडूला. तोपर्यंत पाहत राहा क्रिकेट गपशप, तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता इंडिया प्रेझेंट क्रिकेट गपशप. Cricket,